नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे इन्स्टंट रव्याचा उत्तप्पा। चला तर आपण साहित्य पाहूया। उत्तप्पा करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 2.5 वाट्या रवा। हा बारीक रवा आहे। या वाटीनंच मी 2.5 वाट्या रवा घेतलेला आहे। याच वाटीनं अर्धी वाटी पोहे। पोहे हे जाड आहेत, आपण रेग्युलर पोहे करतो तेच पोहे आहेत। 1 वाटी दही, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी स्वीट कॉर्न आणि अर्धा पाऊण वाटी कांदा, हिरवी मिरची आपल्याला लागेल तशी, चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा आणि चीज। चला आपण कृतीला सुरुवात करूया। हे रवा आहे, यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। याचमध्ये आपण 1 वाटी दही टाकून घेणार आहोत। दही आपल्याला पूर्ण टाकायचे। जर आपल्याला लागलंच तर आपण याच्यामध्ये पाणी पण टाकून घेणार आहोत। आता आपल्याला हे 15 मिनिट असं आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडं। ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीत आपण टाकून पाणी टाकणार आहोत। आपण मिक्सर वाटून घेणार आहोत, त्यावेळेस आणखीन पाणी टाकणारच आहोत, पण आता भिजण्यासाठी आपण हे पाणी टाकत आहोत। थोडंसं जास्त थोडं पाणी टाकून, कारण ते चांगल्या प्रकारे भिजतं। अशा प्रकारे दही टाकून पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेले आहे। इतपत आहे। आता हे 15 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण जे पोहे घेतलेले आहेत ते पण आपण धुवून घेणार आहोत। 2 पाण्याने धुवून घेऊन आपण हे भिजवून ठेवणार आहोत। 15 मिनिट झालेले आहेत। आता छान भिजलेले आहेत बघा हे पोहे। हे बघा किती छान भिजलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि पोहे आणि रवा टाकून मिक्सरच्या भांड्याला वाटून घेऊ। बघा रवा फुगल्यामुळे सुद्धा किती घट्टपणा आलेला आहे। आपण वाटून घेऊ आणि जसं पाणी लागेल त्या पद्धतीचं आपण पाणी टाकून घेणार आहोत। मिक्सरमधून काढल्यानंतर हे बॅटर या प्रकारे झालेलं आहे। इतपत आपल्याला पडेल अशा प्रकारे आपण केलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा टाकणार आहोत। आता आपल्याला लगेच करायला घ्यायचे। आपण मिक्स करून घेणार आहोत आणि उत्तप्पे करणार आहोत। चला आपण उत्तप्पे पाहूया। तर आता आपल्याला आहे, आता ह्याला बटर लावून घेते। तुम्ही बटरच्या ऐवजी तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता। आपण हे सोडा टाकून घेतलेले बॅटर टाकणार आहोत। यावरती आपण कांदा टाकून घेणार आहोत। भरपूर असा कांदा टाकायचा आहे। स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे। टोमॅटो पण टाकणार आहोत। हिरवी मिरची ही पण टाकून घ्यायची। जशी तुम्हाला चवीला लागेल त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता। आणि कोथिंबीर पण त्यावर टाकून घ्यायची। याच्यावरती हे चीज टाकून घेणार आहोत, 2 स्लाइस। आणि आता आपण झाकून ठेवूयात आणि नंतर तुम्हाला दाखवते। याप्रमाणे आपण आता पाहून घेऊ। हे बघा हे पूर्ण शिजलेलं आहे खालून पण। आता आपण काढून घेऊया। आणखीन एक तुम्हाला करून दाखवते। थोडंसं फिरवायचं आपल्याला। यामध्ये आपल्याला
सिक्वेन्स मागं पुढं झाला तरी चालतोय, तसं काही नाही. टोमॅटो टाकून घेणार आहोत, कांदा टाकून घेणार आहोत. अगदी काही क्रमानंच करावं असं काही नाही. हिरवी मिरची टाकायची आपल्याला आणि आपल्याला लाल तिखट पण थोडंसं भुरभुरायचं आहे, त्यामुळे कसं कलर छान येईल. अगदी थोडंसंच अशा पद्धतीचं आपण टाकून घेणार आहोत आणि याला झाकून ठेवणार आहोत. बघा, मऊ लुसलुशीत असा आपला उत्तापा तयार झालेला आहे. अगदी तांदूळ डाळ न वापरता आपण झटपट असा उत्तापा केलेला आहे. हे बघा किती मऊ आहे. चटणीसोबत सांबारसोबत तुम्ही मजा घ्या. तुम्हाला जर हा माझा उत्ताप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.